कैरी कापायचं काम चालू आहे. बनायचं लोणचं. आहो कापून देतात. काय कापून ना फोडून देतात कैऱ्या. नाही टिकत, हे कडक लागतात त्याला. हे बघ, हे बरोबर आहे, ते चांगलं आहे, त्या साईडला काढतो. बाई आमच्या आहेत ना, ते मला लोणचं घालून देत आहेत. मसाला बनवला नाही आहे, रेडीमेडच आणलेला आहे. सो मीठ आणि हळद त्यांनी छान अशी कालवून घेतली, मिक्स करून घेतली आहे. आणि आता त्या कैरींच्या फोडीवरून वरून ॲड करणार आहे, म्हणजे प्रॉपर ते कैरीच्या फोडींना लागतं. यावेळेस रेडीमेडच मसाला आणलेला आहे. घरी पण बनवतात बाई, आधी आमच्या लोणचं घालायच्या. सो मसाला त्या तयार करायच्या, पण यावेळेस मी रेडीमेड आणलेला आहे. आता त्या करत नाहीत, पण मी यावेळेस त्यांना करायला लावलं. त्यांच्या हातची चव ही वेगळीच असते, त्याच्यामुळे मी हे त्यांना लोणचं घालायला लावलं. सो छानपैकी त्यांनी हळद, मीठ आणि जो रेडीमेड मसाला आणला होता तो मिक्स करून घेतला आहे. संध्याकाळी छान असं आभाळ आलं होतं, वारा सुटला होता. सो आम्ही गेलो होतो शेतामध्ये. वाऱ्यामुळे ना हे बघा, ते असे पाड पडलेली आहे, असे सगळे आंबे गळून पडू लागले होते. या हवा बंद झाली. आज येईल वाटतं पाऊस. मजा आ रहा है. किती खाल्ले का मस्त. आता अजून पडतील जर वारा असंच राहिलं ना. अहो इथे ह्या पाईपच्या मदतीने आंबे काढत आहेत. सो ही टेक्निक खूपच भारी आहे बघा. अशा प्रकारे या पाईपने हे आंबे सगळे काढले जातात. घरी आलो संध्याकाळी आणि हे बघा लोणचं ऑलमोस्ट मिक्स करून ठेवलं होतं बाईंनी. सो आता मी ते डब्यामध्ये भरून घेत आहे आणि तेल गरम करून ठेवलेलं आहे. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा मी ह्या लोणच्यामध्ये ॲड करेन. सो रात्रीच्या जेवणात बनवलं होतं मटण आणि बाजरीची भाकरी. सो फ्रेंड्स, गावी आल्यावर मटण खूपच भारी लागतं. इथलं मटण खरंच खूप टेस्टी झालं होतं. आणि सगळं काम आवरल्यानंतर आम्ही झोपायला आलो होतो टेरेसवरती. चंद्र बघा किती सुंदर दिसतोय. लाईट नसते, गरम होतं, त्याच्यामुळे वरती टेरेसवर झोपतो आम्ही. आणि हा आहे व्ह्यू रात्रीचा टेरेसवर.